टमाट्याची साईज बघा कसली मोठी आहे बघा. बघा वरून हा असा मार्केट दिसतोय आणि मार्केटमध्ये चाललेली गर्दी. किती घेताय, किती रुपयाला किती घेताय? 5 किलो किंवा 10 किलो घेतले ना तर होलसेल रेट, आणि किरकोळ घेतली तर त्याच्यापेक्षा जास्त रेट. लग्नासाठी मग तुम्ही बरोबर भेटलात. लग्नासाठीच घेऊन हल्दीसाठी वगैरे आणि लग्नासाठी. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तो म्हणजे पेनचा भाजी मार्केट कव्हर करायला. पेनचा जर भाजी मार्केट जर बोलला ना तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोठा असा मार्केट असलेला आणि रायगड जिल्ह्यामध्ये ना सर्वात फेमस असलेला मार्केट. कारण पेन साईडला, सुधागड साईडला, त्याच्यानंतर अलिबाग साईडला आणि त्याच्या पुढच्या साईडला सुद्धा जसं की मुरुड साईडला जर भाजी जर बोलली ना तर याच मार्केटमधून जाते. भाजी मार्केट जर बोलला ना तर खूप मोठा भाजी मार्केट. इथं जास्तीत जास्त ना दुकानदारच येतात भाजी घेऊन जाण्यासाठी. तर आज तोच मार्केट आपण कव्हर करणार आहोत आणि या मार्केटमध्ये आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर गावठी भाजी मार्केट पण या मार्केटमध्ये बसतोय हे सुद्धा मला माहिती नव्हतं. हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर मग बाहेर येणारी भाजी, त्याचे वेगवेगळे भाव आणि कशा पद्धतीने इथं भाजी विकली जाते, सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी देतो मी इथला पत्ता. तालुका जर बोलला ना तर पेन तालुका, जिल्हा रायगड. आणि जर का तुम्हाला पण या मार्केटमध्ये जर यायचं झालं ना तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टच करून तुम्ही बघू शकता. जिथून तुम्ही ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे तर तुम्हाला दाखवतो. जर मुंबई गोवा हायवे आहे ना, ह्या साईडचा आहे मुंबई गोवा हायवे. या साईडला पेन बघा, पेन नगर परिषद तुम्हाला दिसत झाली कमानी. या कमानीपासून जर तुम्ही जर आलात ना आणि जर का तुम्ही जर पेन साईडने जर तुम्ही जर आलात ना तर ही कमानी आपल्याला बघायला मिळते. आणि या कमानीच्याच आतमध्ये आपल्याला जायची आहे. याच्यामध्ये आपला ट्रकसुद्धा जातो आहे, बाईकसुद्धा जातो आहे. सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याला पार्किंग करायला त्या साईडला आहे, तिथे तुम्ही पार्किंग करू शकता आपल्या जिम्मेदारीवर. तर चला जाऊया आता आपण मार्केटमध्ये. आता आम्ही भाजी घेऊन आलो. अच्छा, भाजी घेऊन विकायला आलेत का? विकली सर्व भाजी? म्हणजे लोकल भाजी पण या मार्केटमध्ये येते ना? जर आपली जर स्थानिक जिथे शेतामध्ये भाजी लावतात ते स्वतः. हां, तर तुम्ही आता भाजी विकायला स्टॉल लावलेला आहे. काय आणले तुम्ही आज? आम्ही अशी गावकलाच देतात, वांगे, भेंडी. हां, तरी त्यांनी दादाने भाजी आणले. तर तुम्हाला दाखवतो मी इथला नजारा जर बघितला ना ते बघा, चालले गाडी भरून एकदम टॉप ऑफ होऊन भाजी. तर बरेच असे टेम्पो वगैरे येतात. तर टेम्पो वगैरे आपण तुम्ही इथं लावू शकता, इथं पार्किंग करू शकता. कारण जास्तीत जास्त जे भाजी मार्केट जास्तीत जास्त जे दुकानदार जे भाजी घेऊन जाण्यासाठी येतात ना ते जास्तीत जास्त असं कंबाईन करून येतात आहे ना, 4 जण 5 जण असं करून येतात आहे ना. हां, तरी बघा इकडे जर तुम्ही जर बघितलं तुम्हाला दाखवतो टेम्पो. तो पण टेम्पो आला आहे. ते बघा तो टेम्पो झाला आहे टॉप ऑफ. 3 ते 4 दुकानदार आहेत त्या टेम्पोमध्ये. तर असा शेअरिंग करून येतात दुकानदार आणि मग इथून भाजी घेऊन जातात आणि मग भाजी ते आपल्या मार्केटमध्ये आपापल्या पद्धतीने दुकानात लावतात आपापल्या रेटने. तर हा बघा, हा तुम्ही इथं पार्किंग करू शकता या साईडला, कोणतीही गाडी असू द्या. त्याच्यानंतर हा इथून सुरुवात होते मार्केटला. तर चला आता आपण दाखवतो तुम्हाला मी मार्केट. आणि हा आहे नजारा जर बघितला ना तर इकडं पण मार्केट आहे या साईडला आणि इकडं पण मार्केट आहे. फुल गर्दी लागली त्या साईडला. एकदम पुढं गेलो ना तर आपल्याला फुल गर्दी बघायला मिळेल. तर चला आता सुरू करतो मार्केटमध्ये. आणि पहिलीच आपल्याला बघायला मिळते कोथिंबीर. कोथिंबीर, हां हे बघा, दररोज बसताय दादा तुम्ही तर. आता कशी आहे कोथिंबीर आज? 30 रुपये जोडी. हां, तर हे बघा, ही जर जोडी घेतली ना आपण तर 30 रुपये ना. आणि जर जास्त घेतल्या तर काय? 25. हां, तुमचं नाव? कमलेश म्हात्रे. म्हणजे पेनचंच आहे हो तुम्ही? हां, पेनचं. तर हा बघा, कोथिंबीरच घेऊन बसता? हां, कोथिंबीर घेऊन बसते दादा. त्याच्यानंतर इकडं आलो तर बघा टमाटी बऱ्याच जणांनी घेतलेली आहे. आणि इकडं शिमला मिर्च झालेली आहे पॅकिंग. दुकानाचं नाव वगैरे नाही तरी आपण दादाला विचारू. आता हे विकून गेली, आता विकली ही सर्व सेल झाली? नाही झाले. शिमला मिर्च आहे ना? दररोज तुमचा शॉप हाच आहे का? आता कशी आहे शिमला मिरच आज? 45 रुपये किलो. किती घ्यायला पाहिजे? हां, होलसेल कितीचा पॅकेट हा? 20 किलो. तर 20 किलो घ्यावं लागेल, तेव्हा 25 किलो भेटेल. हां, जर 20 किलो घेतली ना तरच तुम्हाला 25 किलो भेटणार आहे शिमला मिरची. त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना तर इकडं बघायला तर नारळ, कांदे, त्याच्यानंतर बटाटे. जसं 1 किलो घ्यायचा आहे, 2 किलो घ्यायचा आहे तर घेऊ शकता तुम्ही. आता 1-1 किलो घेऊ शकता ना इथनं. असं कसं ते किती रुपये किलो? 20 रुपये. 20 रुपये किलो बटाटी. बघा 2 प्रकारचे आहेत वाटतं.
फिंगर चिप्स साठी 30 रुपये किलो आहे. हे 30 रुपये किलो बघा, लाल आहे ना, लाल लाल. वरती लाल आहे तो साल आणि आतमध्ये थोडं ब्राऊन कलर मध्ये. हा तर बघा आहेत बटाटी पण 2 कलरची, 2 पद्धतीची आपण पहिल्यांदाच बघतोय. त्याच्यानंतर इकडे बघायला तर लसूणचा सेटअप, म्हणजे आपण 2-2 1 किलो पण घेऊ शकतोय. बरा गर्दी बघा, आता जर तुम्ही बघितली ना गर्दी, फुल गर्दी, जसं मार्केटमध्ये जातो ना तसे फुल गर्दी बघायला मिळते आपल्याला. याच्यामध्ये आपण इथं घेऊ शकता 1 किलो घेऊ शकता, 2 किलो घेऊ शकता. ही कशी लावली हो आज? 40 रुपये 1 किलो घेऊ शकतो. आणि जास्तीत जास्त किती? 35 रुपये. हा जर जास्त घेतले तर 35 रुपये. कारली बघा, गावठी आहेत का काय? घरचे आहेत का? हा विकत घेऊन इथं विकताय. हा तर बघा आईने बरोबर सांगितलंय, आपल्याला विकत घेऊन इथं विकताय. तर चला आपण पुढं चाललो. तरी बघा असलेली मोठी मोठी टांबाटीची साईज बघा कसली मोठी आहे बघा. तर 1 किलो पण घेऊ शकतो ना. आता कसं आहे 40 रुपये किलो. आणि मार्केटमध्ये पण आपण गेलो ना तरी 40 रुपये किलोने मिळतं किंवा 35 रुपये किलोने मिळतं किंवा 45 किलोने मिळतात. पण त्याची साईज आणि क्वालिटी थोडी फरक पडतो आहे ना. हा ही बघा, ही बारीक तुम्हाला मार्केटमध्ये 40ने मिळणार, कमी नाही मिळणार. हा तर 35-36 रुपयाने मिळणार. इकडं आलो ना तर मार्केट बघा वरून हा असा मार्केट दिसतोय आणि मार्केटमध्ये चाललेली गर्दी. त्याच्यानंतर आपल्याला आता सध्या बोललं ना तर उन्हामध्ये लिंबू फार कमी बघायला मिळतात. लिंबूंचा सेटअप हे बघा, लिंबूंचा सेटअप. त्याच्यामध्ये आपण विचारू लिंबूंचा भाव काय आज हे काय कसं आहे, कितीला किती? 50ला 6, 50ला 7, 50ला 8, 20ला 5, 20ला 8. हा 220 रुपये किलो. जर किलो घेतलं तर किलो मध्ये किती येतील? 40 बसतात. मार्केट तरी कधी कधी असतो? हा मार्केट सकाळी 1 वाजल्यापासून सुरुवात असतो. सकाळी 1 वाजल्यापासून. हा सकाळी 1 वाजल्यापासून. आणि हो बंद कधी होणार आता? 10 वाजता. 10 वाजता बंद. दररोज मार्केट आहे? दररोजचा, काही हॉलिडे असो काही असो दररोज मार्केट. एवढाच भरलेला दिसणार. हा तर बघा असा मार्केट आहे ना, एवढाच भरलेला दिसणार. त्याच्यामध्ये आपण बघितले लिंबूंची प्राईस. त्याच्यानंतर आपण बघतो इकडं गवार कशी दिली? 1 किलो 50, अर्धा किलो 30. एक अर्धा किलो 30. जास्त घेतली तर 450 रुपये. 450 रुपये 10 किलो म्हणजे सा- 45 रुपये किलो. 45 रुपये किलो. हा तर हा असलेला रेट. आणि जर जास्त घेतो ना आपण तर फायदा होतो. त्याच्यामुळे इथं ना जास्तीत जास्त दुकानदारच येतात आणि पूर्ण दुकानदारच येतात. या रोहा, पेन, सुधागड तालुका जे आहेत ना खास करून इथूनच भाजी घेऊन जातात. इकडे बघितलं तर आपल्याला बघायला मिळतात ड्रमस्टिक. हे बघा शेकटाच्या शेंगा. आणि शेकटाच्या शेंगामध्ये आपल्याला किती घेत आहे, किती रुपयाला किती घेत आहे? किलोवर घेत आहे का? किलोवर असते शेंगा. हा तर किलो कसा आहे? किलो काय 40 रुपये फक्त. 40 रुपये फक्त आहे का? किती बसणार किलोला तरी? त्याचा अंदाज नाही तेवढा आपल्याला. अंदाजा नाही. हा तर बारीक मोठं अंदाजा नाही, कारण आपण घेताना बारीक मोठं घेतो. तर 40 रुपये किलो. त्याच्यामध्ये आपण इकडं तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे 5 किलो घेतले त्यांनी. आणि एवढ्या काट्यावर बसलेल्या आहेत शेंगा. त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर आपण बघायला मिळते परत टांबाटी. त्याच्यामध्ये पिशवी बघा, पिशव्यातून आलेली भाजी. इथं किलोने घ्या किंवा जास्तीत जास्त घ्या. तर आता आपण आलो मार्केटच्या मध्ये. तर आता आपण आलो मार्केटच्या मध्ये. आणि मार्केटचा मधून जर असा जर नजारा बघितला ना, तसा गोल राऊंड मध्ये आपण बघतोय ना. हा बघा, आणि हा आहे शेड, जिथं शेडमध्ये पण बरीचशी गर्दी आहे. तिकडनं आपण आलो आणि असं आपण मार्केट कव्हर करतोय. तर एवढ्या भागामध्ये ना पूर्ण खरेदी विक्री जे आहेत ना, मोठे मोठे जे दुकानदार आहेत ना, ते इथूनच भाजी घेऊन जातात बघा. आणि सकाळी येऊन घेऊन जातात खास करून. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं इकडं काकडी. तुमची आहे काकडी? तुमची मावशीची कशी आहे काकडी लावली? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. हा ते इकडे काकडी बघितली ना तर 30 रुपये किलो. 30 रुपये किलोनी स्वस्त आहे का? हा तर काकडी मार्केट आहे ना. होलसेल. आता जास्त घेतली तर अजून कमी होणार. हा जशी 10 किलो घेतली, 5 किलो घेतली
हा 5 किलो किंवा 10 किलो घेतली ना तर होलसेल रेट हा. आणि किरकोळ घेतली तर त्याच्यापेक्षा जास्त रेट जास्त रेट म्हणजे पण 30 रुपये. पण जास्तीत जास्त याच्यामध्ये मार्केटमध्ये दुकानदार पण येतात ना, दुकानदार जास्तीत जास्त येतात, हा होलसेलर रेट. होलसेलवाले जास्त येतात आणि इथले जे जवळचे आहेत ते घर घेऊन जाण्यासाठी पण येऊ हा शकतात. किरकोळ जे घरी नेतात ना हा त्यांना आपला रेग्युलर रेट आणि जे होलसेल असतात त्यांना 2 रुपये ते 5 रुपये कमी असतात. हा पण मार्केटला लवकर चालू होत आहे ना. मार्केट हा 2 वाजता चालू होतं. हा 1-2 वाजता चालू होत आहे. मगाशी पण आपण विचारला, त्यांनी सांगितलं 1 वाजता. तुम्हाला परत एकदा सांगितला कारण 1-2 वाजता मार्केट चालू होणारा हाच एक मार्केट आहे ना एरियामध्ये. हा आपल्या एरियामधला एकच, कारण खोपोली नाही, खोपोली नाही, अलिबाग नाही, नागुटणे नाही, रोहा नाही, कोलाट पण नाही. हा आपला मेन मार्केट. हा मेन मार्केट. इथूनच जे आहेत दुकानदार मोठे मोठे घेऊन जातात आणि विकायला बसतात. सगळीकडे. हा म्हणजे आपल्या कोकणात इकडे सगळीकडे तोच हा. हाच माल जातो इकडनं. हा बघा पेनचा मार्केट जर बोलला तर सर्वात मोठा मार्केट इकडे बघायला मिळतं आपल्याला. पत्ता गोबी घेतलं तुम्ही विकत? विकत घेतले. कितीला घेतलंय? हे आम्ही घेतले 12 रुपये किलोने घेतले. 12 रुपये किलो. किती घेतले जास्तीत जास्त? जास्तीत जास्त 100 किलो घेतले. 100 किलो घेतले तेव्हा 12 रुपये किलोने भेटले. अजून बाकी घेऊन गेले काय? हा यातून सगळं घेऊन घेतले. हा घेऊन गेले ते बघा. तर एक किलोनी म्हणजे मार्केट जर बोलला ना तर मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव आपल्याला. मार्केट बघा आता त्या तिकडून मार्केट असा आणि हा असा आपण मार्केटमध्ये आलो तर आपल्याला बघायला मिळतं इकडे वांगी. वांगी बघा. हे बघा गोल वांगी, लांब वांगी. काय घेतलं तुम्ही? काय काय घरच्या घरीसाठी घेतले? घरच्यासाठी किती घेतली? काय काय घेतलंय? मिरची घेतली, टोमॅटो. कसं टोमॅटो कसं पडलाय? टोमॅटो 35 पडलं. 35 आणि मिरची 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. मस्त. म्हणजे तुम्ही कुठला आहे? आम्ही अलिबाग. अलिबाग. अलिबागवरून इकडे आलात काय? मग घरी घेऊन जाण्यासाठी काय? घरी घरी नेण्यासाठी. हा नाही तर बरेच जण लग्नासाठी पण घेऊन जातात आहे ना. लग्नासाठी हा मग तुम्ही बरोबर भेटलात. लग्नासाठीच घेऊन हल्दीसाठी वगैरे आणि लग्नासाठी. बाकी खरेदी केली तुम्ही? हा तर हे बघा जर लग्न जर असेल ना तर जास्तीत जास्त इथंच येतात. म्हणजे ज्याची पण हळद आहे, लग्न आहे, कार्यक्रम आहे, घरात पूजा आहे तर पेनच्या मार्केटमधून जास्तीत जास्त भाजी घेऊन जातात आहे ना. हा 40 रुपये आणि तिकडं आपल्या मार्केटमध्ये 100 रुपयाने भेटले असतं. हा तर हा फरक आहे. त्याच्यामुळं पेनचा मार्केट स्वस्त मार्केट मस्त आणि पाहिजे ती क्वालिटी आणि काय पाहिजे तो व्यवस्थित घेऊन जा. फक्त सकाळी यायला लागतंय. मिरची कसं आहे त्या मिरच्या किलो? 50 रुपये किलो. जास्त घेतलं तर कमी होतील. हा तर हीच सर्वात मोठी लाईन आहे इथं. जर जास्त घेतलं तर कमी होतील. त्याच्यानंतर इकडं आपण आलो तर आपल्याला बघायला मिळते मार्केटमध्ये इकडं फुलगोबी. कसं लावलंय किलो? 40. जास्त घेतली तर? जास्त म्हणजे 10 किलो घेतले तर? सगळा घेतला तर कितीने द्याल? हा तर 35ने द्याल. हा तर मार्केटमध्ये ना सकाळचा टाइम आहे ना दादा. जर अजून सकाळी आलं तर चालायला जागा नसते भेटली है ना. हा हा सकाळी म्हणजे जर 4 वाजता 3 वाजता आलो असतो तर 3 वाजल्यापासून जर आलो हा 9 वाजेपर्यंत. तर हे बघा मार्केट ना तुम्हाला आता मी दाखवतो. मार्केट हे बघा इकडं बघायला मिळतं आपल्याला. कसा किलो? 20 रुपये किलोनी. हा 20 रुपये किलोनी जर घ्यायचं झालं तर. त्याच्यानंतर मग इकडं बघा असा रस्ता आहे. हा जो रस्ता आहे ना जर सकाळी जर आपण आलो असतो ना तर आपल्याला चालायला जागा नसती. त्याच्यामध्ये बघा इकडं वेगवेगळे सेटअप बसवलेत. त्याच्यामध्ये भेंडी कशी किलो लावले? भेंडी फक्त 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. जास्त घेतली तर? जास्त घेतली तर तुम्हाला डायरेक्ट कमी देणार. कितीने? 20 ने देणार. 20ने. तर बघा 20ने दादा द्यायला तयार झालाय. आणि दादा दररोज बसताय. तुमचा हात धंदा असतो, होलसेल धंदा असतो. तुमचा फिक्स आहे. ही जागा जी आहे फिक्सच आहे. 7-12 पण नाव होत आहे आमचं. आणि 7-12 वगैरे नाव केलंय. नावच केलंय. कुठून आणतात म्हणजे भाजी कुठून येते ही? ही भाजी वाशी मार्केट. वाशी मार्केटमधून इथे येते डायरेक्ट. म्हणजे तिकडून जिथून बनते तिथून येत नाही. बनते तिकडून वाशीला डायरेक्ट शेतकरी माल देतो ना आणि शेतकऱ्यांना आम्ही आणतो. असं आहे का. हा तर माल जो येतोय तो वाशीवरूनच येतोय डायरेक्ट. जे येतात ते ट्रक भरून येतात आहे ना. मग तुम्ही सकाळी म्हणजे मला वाटतं कधीपासून तयारी करता ही? आम्ही तयारी रात्री 2 वाजल्यापासून करतो. हे लावायचे. आता जोपर्यंत गिरायक आहे तोपर्यंत थांबणार. नंतर मग निघून 9 वाजल्यानं सकाळी बंद डायरेक्ट. बंद करणार आणि डायरेक्ट उद्याच परत सकाळी. उद्या पण सुट्टी नाही ना या कामाला? कामाला सुट्टी नसते.
हा तर भाजी मार्केटला सुट्टी नाही. काय घेतलं तुम्ही? भाजी आपली घेतली हो? कुठनं आलो तुम्ही? खारपाडा. खारपाडा. काय बघा खारपाड्याची माणसं आलेली आहेत आणि खारपाड्यावरून जर कोण बघत असेल ना तर सांगा यांचं नाव काय आहे तो आहे ना तुमचं नाव काय? हा तर नाम तुम्हाला समजलेलं आहे. बघायला मिळतं स्टॉल. तर स्टॉल जर बघितलं ना तर बरे अशी लाईन लागली. इथून स्टॉलची लाईन लागले या साईडला आणि ती एक स्टॉलची लाईन लागली त्या साईडून. आता स्टॉलमध्ये आपण आलो ना तर दादाला विचारूया. दादाचं स्टॉलचं नाव हा आहे. त्याच्यानंतर विकली तुम्ही काय काय विकले आतापर्यंत? आतापर्यंत शिमला विकली, फ्लावर विकली, कोबी विकली, आला, काकडी, गवार, मिरची कशी विकली तुम्ही आज? सफेद केळी, सफेद आणि सफेद आणि दिपो. 2 प्रकारच्या मिरच्या आहेत आज. त्याच्यामध्ये सफेद सफेद 50 रुपये किलो किलो. आणि जर जास्त घेतली तर असं काय ते किती घ्यावी लागतात? होलसेलचाच आहे काय? किती घ्यायला लागते तरी? ही पिशवी ही 10 किलोच्या वरती. ही पिशवी 10 किलोच्या वरती आहे. ही कितीची आहे पिशवी? 20 किलोची. म्हणजे जास्तीत जास्त 10 किलोच्या वरती घ्यायची आहे तेव्हा तो रेट कमी पडेल होलसेलचा रेट. किरकोळ हे विकणार आहेत हा आणि होलसेल हा तिथे विकतात हा. तो आतापर्यंत आपण भाव बघितला तो किरकोळचाच बघितला आहे ना मध्ये तो भाव किरकोळचा हा किरकोळचा बघितला आणि हा तुमचा होलसेलचा. आता शिमला मिर्च कशी लावली तरी होलसेलला 40 रुपये किलो. जर 10 किलो घेतली तर आणि त्या हा आणि अजून 20 किलो घेतली तर 10 किलो 20 किलो जसं असेल ते 10 किलोच्या पुढं 10 किलोच्या पुढे घेतली तर आता आम्ही पॅकच विकतो हा. 40 रुपयाने. हां हां पण समजा 10 किलो पाहिजे असेल तर 10 किलो बनवतो. 10 किलोच्या आत असेल तर नाही देत. 10 किलोच्या आतमध्ये नाही हा मग ते तिकडे घ्यायचं हा. तर 2 प्रकारची भाजी इथं घेता येते होलसेल आणि रिटेल आहे ना. तर तुम्हाला माहिती पाहिजे खास करून ना ज्याला माहिती आहे ना मार्केटची तो बरोबर येते. आता बघा इथं होलसेलचा रेट आहे आणि हा जो आहे ना रिटेलचा रेट आहे. म्हणजे ज्याला 1 किलो घ्यायचा अर्धा किलो घ्यायचा आहे तो ह्या इथं. पण सर्वात जास्त महत्त्वाचा फायदा कोणाचा होतो ज्याची इथे जवळ गाव आहेत ना जसं की आता वाशीवाडा आपण जवळच आहे. त्याच्यानंतर मग पेनच्या साईडला असलेले जवळजवळचे गाव त्यांना खूप फायदा आहे. कारण इथून 1-2 किलो किंवा घरच्यासाठी सुद्धा भाजी घेऊन जाऊ शकतात. आणि जसं नागोठणा असला त्याच्यानंतर वडखल त्याच्यानंतर अलिबाग साईडला मग ह्यांची जर काय हल्दी वगैरे जर काय कार्यक्रम असला ना तर नक्कीच इथं घेऊन जातात घरातली माणसं कार्यक्रमासाठी. नाहीतर बाकी तर दुकानदारच येऊन घेऊन जातात दररोजचा. सफेद मिरची आणि एकदम हिरवी मिरची जी दादाने मगाशी सांगितली त्याची प्राईस त्याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला. सर्व सेटअप मिरच्यांचा आहे बघा. मिरच्यांचा एक पिशवी किती किलोची आहे? 20 किलो हा. तरी बघा मिरच्या आहे त्या 20 किलोची मिरची आहे आणि मिरचीचा भाव मी तुम्हाला मगाशी सांगितलेला. तसं भाव जर बोलला आपण तर वेगवेगळ्या गाड्यामध्ये वेगवेगळा असतो की आहे तसाच असतो सेम जास्त वेगवेगळा असतो का? हां तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आल्यानंतर वेगवेगळा भाव असतो आणि वेगवेगळ्या गाड्यामध्ये जर मिरची जर असली 4 गाड्यांमध्ये तर भाव त्यांचा वेगवेगळा असेल. फक्त तुमची ओळख असेल तर त्या ओळखवर थोडा जास्त कमी होईल. काही मोठी अशी लाईट दिले. हे रात्रीने जे 1-2 वाजता जेव्हा मार्केट सुरू होते ना तेव्हा लाईटीवरच पूर्ण खरेदी विक्री होते पूर्ण मार्केट इथं. आणि हा जो गेला आहे ना हा मुंबई गोवा मार्ग गेला आहे. मुंबई गोवा रस्ता इकडून अलिबागला पण जाता येत आहे. त्याच्यानंतर मग या साईडला गोव्या साईडला पण जाता येते. तर हा जो रस्ता आहे ना याच्या खालून यायचा आहे आपल्याला. हा जो रस्ता आहे ना इथून एक खालून यायचा आहे आणि खालून आल्यानंतर इथून पण रस्ता आहे येण्यासाठी. जिथं आले तिथं हायवेच्या साईडलाच हा मार्केट आहे. आणि इकडनं आल्यानंतर मग इकडनं ती मोठी कमानी जिथं आपण व्हिडिओ सुरू केली ती. तर मार्केटमध्ये आपण आलो ना तर मार्केटमध्ये बघा या अशी आपण हातगाडी भरून घेऊन जाऊ शकतोय. त्याचा पण चार्जेस आहेत म्हणजे 20-30 रुपये काहीतरी असं चार्जेस आहेत. ते तुम्हाला गाडीपर्यंत पोहोचून देतील कारण आपली मोठी गाडी ना आतमध्ये येत नाही. तर आतमध्ये येत नसल्यामुळे आपण अशा हातगाड्यांवरनं आपण घेऊन जाऊन गाडीमध्ये हा ना आपण शिफ्ट करू शकतो. तुम्ही जर बघितलं ना तर पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची भाजी बघायला मिळते. त्याच्यामध्ये बघायला मिळतंय हा एक शॉप त्याच्यामध्ये कांदे आहे. हे बघा या साईडला बघितलं कांदा आणि कांद्यांचा सेटअप बघितला कसा रचला आहे. आता विचारूया आपण कांद्यांचा भाव कसा आहे आज कांद्यांचा भाव? 14-15 रुपये. किती रुपये घ्यायला लागेल तरी? 50 किलो घेतली तर 14 रुपये 15 रुपये किलो. हे 14 रुपये आणि 15 रुपये. हां तर हा बघा हा जर कांदा घेतला आपण तर 14 रुपये किलो आणि हा 15 रुपये किलो. 15 रुपये किलो ते बघा
हे असे मोठे मोठे आणि चांगले चांगले कांदे. तर हा जो भाव आहे ना कांद्यांचा भाव तर दररोजच चेंज होत राहतोय. 2 वाजता 12 वाजता दररोजच आहे ना? दररोज सर्व मिक्स भाजी आणता तुम्ही? नाव काय तुमचा आणि शॉपचं नाव? माऊली. माऊली थिएटर्स. तर इथं जर तुम्ही जर आला ना तर वैभव ट्रेडर्स दिसते बघा हा मार्केट. तर बघा तुम्हाला जर भाजी वगैरे पाहिजे असेल लग्नासाठी तर मॅनेज करून देतील आहे ना? नाव काय आहे शॉपचा? शॉपचं नाव माऊली ट्रेडर्स. माऊली ट्रेडर्स. दररोज असतो ना? रोज एखाद्याला जर उद्या जर पाहिजे असेल की उद्या भाजी आमच्या घरामध्ये कार्यक्रम आहे तर ते तुम्ही मॅनेज इथं करून देऊ शकता लिस्ट दिल्यानंतर. नंबर द्या ना तुमचा. नंबर 70 70 200 200 37 37 933. 933. नाव? नाव दीपेश मात्र. जर यांना जर कॉल केला ना तुम्ही नाव माऊली ट्रेडर्स. तर हे बघा जर जवळ असेल तर घरपोच पण डिलिव्हरी होईल ना जवळ जर असेल तर. तर बघा सर्व सपोर्ट आहे बरा. म्हणजे खूप मोठा ग्रुप आहे तुमचा. तरी पण किती तरी आहेत? 8 जण आहेत का? 8 जण आहेत. आमचा मॅनेजर आहे. तर शेवटी बघा हा आहे त्यांचा शॉप. आणि शॉपमधून जर काय पाहिजे असेल ना तर सांगा. आता बरीचशी भाजी जी आहे ना ती विक्री झालेली आहे म्हणजे माल सर्व गेलेला आहे बघा. तर आता काढूया आपण कलिंगडचा भाव. कलिंगड कसा किलो? 40 रुपये किलो. जास्त घेतला तर 30 रुपये किलो. तर हे बघा मोठे मोठे कलिंगड. कुठले आहेत कलिंगड हे? घाटावरचे काय? म्हणजे तुम्ही वाशी मार्केटमधून घेऊन आला. तर दादा वाशी मार्केट. तरी पण वाशी मार्केटमधून तुम्ही काल घेऊन येत आहे की आजच घेऊन येत आहे? आजच. काल घेऊन आलायत आणि आज इथे लावलाय विकायला. तर हे बघा कलिंगडचा भाव इथं बघायला मिळतं. इकडं या साईडला बघा कलिंगड फुल एकदम झालाय टेम्पो टॉप ऑफ. आता आपण चाललो शेडमध्ये. हा बघा हा शेड आहे असा. आणि शेडच्या आतमध्ये जाऊन आपण बघूया की शेडच्या आतमध्ये नक्की सेटअप कसा बसला तो. त्याच्यामध्ये इकडे बघायला मिळतं. हे बघा आपल्याला कच्चे आंबे. कच्चे आंबे कसे दादा? 40 रुपये किलो. जास्तीत जास्त घेतले तर सर्वात तर बघा 40 रुपये किलो. पण कच्चा आंबा आहेत. तर हे आहे कच्च्या आंब्यांचा भाव. त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो तर आपल्याला बघायला मिळतंय शेडचा नजारा. शेडच्या नजारामध्ये बघा आहे बघा. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत ते म्हणजे छोटं सेटअप. त्याच्यामध्ये वाट्यावर देत आहे. कुठला आंबा आहे हा? हापूस आंबा आहे. कसा आहे? कितीला? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाटा. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात टोटल 9 ते 10 आंबे. मस्त 50 रुपये वाटा. तुम्ही कुठले आहेत? तर इकडच्या आहेत मावशी. ताईने बघा कसा लावला सेटअप. अशी पण भाजी विकत घेता येते. पहिल्यांदाच बघते मी. नाहीतर बरेच जण विक्रेते येतात या साईडला. त्याच्यामध्ये इकडे करवंद. हे बघा 20 रुपये. 20 रुपयाला करवंद. आणि हे आंबे 20 कच्चे आहेत ना? कच्च्या आंब्यांचा सेटअप. त्याच्यानंतर इकडे गेलो तर आपलं बघा घरचे आंबे एकदम. म्हणजे इकडची जी आदिवासी वाडी असेल ना तिकडनं जी लोक येतात ना तिकडं विकायला बसतात. कसा वाटा लावला हा? 20 रुपये. पिकला आहे? हा सांगतात ते. हा पिकलेला आहे. हा कच्चा आहे. हा पण 20 रुपये आणि हा पण 20 रुपये. कुठल्या तुम्ही? शेणवई. शेणवईवरून आले आई. आणि मस्तपैकी सेटअप लावलाय कच्च्या आणि पिक्या आंब्यांचा. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं छोटं सेटअप. त्याच्यामध्ये जांभळा. हे बघा जांभळा कसा लावलाय वाटा? 20 रुपये. हे बघा हा वाटा घेतला तर 20 रुपये. 50ला 3 बघायला मिळते. त्याच्यानंतर हा हापूस आंबा. हापूस कसा देत आहे आता? 250ला 12 आहे ना डझन. 250 रुपयाला 12 मस्तपैकी आंबे. तर बघा या साईडला हा असा सेटअप बसलाय. त्याच्यामध्ये बऱ्याचदा जर बघितलं ना लोक बघायला मिळतात आंबे घेताना. हे बघा आंबे घेताना इकडे वेगवेगळे सेटअप लावले दादानी. त्याच्यानंतर इकडे चालले गर्दी. तर हा असा असलेला मार्केट. आणि शेडच्या मध्ये जे मार्केट जो आपण बघितला ना तर जास्तीत जास्त
वाट्यावर आणि कमी भाजी विकताना, ज्याच्याकडे कमी भाजी आहे असा दुकानदार बसलाय शेडमध्ये. दररोज बसता इथे? दररोजच आहे. किती वाजता सकाळी बसताय? सकाळी 2 वाजे 2 वाजता ते आता आता 10-11 वाजे 10-11 वाजेपर्यंत. सगळं आपलं सेंद्रिय खताचा भाजी, गावठी खरोशीची भाजी, भेंडी झाली, घोसाळी झाली, कारली झाली, ही पूर्ण गावठी आहे का? गावठी सब आपले खरोशी खरोशी गावची. हा खरोशी गावची सेंद्रिय खताची हा. चविष्ट भाजी. तर आता कसे किलो देत आहे हे? दुधी 20 रुपये, दुधी 20 रुपये, घोसाळा 30 रुपये, 30 रुपये, भेंडा 25, भेंडी 25 रुपये, वांगा 15 रुपये, वांगा 15 रुपये, 25, हा मोठा 25, हा शेपटाची 50 50 रुपये किलो. किलो, किलो 50 किती येणार? 50 1 किलो, 50 मध्ये किती बसणार तरी? 10-12 शिल्लक बसतील. 10-12 बसतील. हा त्याच्यानंतर हे भोपळा 15 रुपये 15 रुपये किलो. किलो. दररोज बसताय ना? जर कोणाला भाजी पाहिजे असेल तर नंबर द्या ना. हा 92 92 98 15 9815 923. 923 गावठी भाजी पाहिजे असेल तर गावठी भाजी समाधान पाटील. समाधान पाटील नाव आहे यांचं. खरोशी. आणि हे बसतात एकदम शेडच्या कोपऱ्यावर. फिक्स जागा आहे का ही? हा यांची फिक्स जागा आहे. तर मार्केटमध्ये तर सेंद्रिय खताची म्हणजे ही जी भाजी आहे ना ही खरंच म्हणजे लावली जाते घरच्या घरची आणि घरची असलेली भाजी. त्याच्यानंतर मग हा जो मार्केट आहे ना तुम्ही बघितला ना ते बघा त्या साईडला शेड आहे. त्याच्यानंतर मध्ये जर आपल्याला 1-2 किलो घ्यायचे असतील तर जास्त जे घ्यायचे असेल तर साईडला जे लावलेलं आहे पूर्ण गालं, त्या गाल्यामध्ये तुम्ही साईड घेऊ शकता. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही जर का छोटी मोठी जसं वाट्यावर जर भाजी घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. खास करून जास्तीत जास्त गावठी भाजी आपल्याला बघायला मिळते ना त्या शेडमध्ये. गावठी भाजीचा शेड आहे का? शेड जास्त शेडमध्ये गावठी भाजी घेऊन बसतात. हां तर ह्या तुम्हाला आतल्या शहरमध्ये गावठी भाजीचं, गावठी भाजी आणि बाहेर बाहेर नाशिक. हां जी बाहेरून आलेली भाजी आहे. हां तर हे तुम्हाला माहिती पाहिजे जर का पेनच्या मार्केटमध्ये येत असाल तर. हे बघा तर बघा कसे ओमनी झाले टॉप ऑफ. हे जे आहेत ना हे गाल आहेत. हे असं गाल आहे. हे जे गाल आहेत ना ते साईडला गाल आहेत. पूर्ण असं चौकोन गाल आहेत. या साईडला गाल आहेत, तिकडच्या साईडला पण गाल आहेत आणि या साईडला पण गाल आहेत आणि याच्या त्या साईडला पण गाल आहे. तुम्ही बघितलं असेल तर. तर हा जो मार्केट आहे ना जर बघितला ना तर 2 पद्धतीमध्ये विकला जातोय भाजी या इथं. एक तर होलसेल आणि एक तर रिटेल. आणि मी पहिल्यांदाच बघितलं होलसेल जिथं जास्तीत जास्त भाजी विकली जाते ना जशी 10 किलो 20 किलो तिथं रिटेल कधीच विकला जात नाही. 1-1 किलो कधी विकला जात नाही. पण पेनच्या मार्केटमध्ये जर का तुम्हाला 1 किलो जरी घ्यायची असेल, अर्धा किलो जरी घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि खास करून जर तुमच्या घरी जर काही कार्यक्रम असला ना तर नक्कीच पेनच्या मार्केटमधून तुम्ही भाजी घेऊन जा. कारण ज्या मार्केटमधून तुम्ही स्वतःच्या घरच्या मार्केटमधून भाजी घेताय ना तिथं भाजी जास्तीत जास्त भावाने आपल्याला विकत घ्यावी लागते. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ जर आवडला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. बघा झाला टेम्पो खाली. इथून भाजी आली होती आणि तिकडं खाली झालाय.